लोकसभा निवडणुकीत चूक झाली होती, ती चूक विधानसभेला आपण सुधारल्याने मोठे यश मिळालं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागा। या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगलीत दिलेत। ताकदीने लढा, जिथे जिथे जिंकाल तिथे शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामांसाठी निधी देण्यात येईल असं आश्वासन यावेळीही त्यांनी दिलंय। सांगली कोल्हापूर रोडवरील नक्षत्र कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सम्राट महाडिक आणि प्रकाश ढंग यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यात पक्षाला यापूर्वी कार्यकर्त्यांनी मोठं यश मिळवून दिले। इथे आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळवण्याचा सराव आहे, पण लोकसभेला आपली चूक झाली। ही चूक लगेचच विधानसभा निवडणुकीत आपण दुरुस्त केली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला अभूतपूर्व यश मिळाले। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी तयारी करत आहे। साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होतील। या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत मोठं यश मिळवायचं आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच ताकदीने कामाला लागावे असे आदेश त्यांनी दिलेत। आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येणार आहे, ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल, महानगरपालिकाही होईल, नगरपालिकाही होतील। सगळ्या निवडणुका साधारणपणे 1-1.5 महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील। कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक 5-7 दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील। साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं। त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे। मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली, जिल्हा परिषदही जिंकली, अनेक नगरपालिका आपण जिंकलो। त्यामुळे तुम्हाला पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकाच न झाल्यामुळे काही अडचणी आपल्या झाल्या। ही गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये आपल्याला पाहिजे ते यश मिळू शकलं नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहे। त्यामुळे ती कारणं जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि तयारी केल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे। पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे। सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत, कारण सरकार तेव्हाच काम करू शकतं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही त्याच्याशी अलाईन असते। नाहीतर मग ती अलाईन नसली तर दिलेला पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही। तिथे अजून ते 4 भानगडी करतात, त्यातनं अजून विकासाला कुठेतरी खीळ बसते। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये थोडंसं पक्षाची नीट बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत। आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही। मोठ्या प्रमाणात शासनाकडनं विकास कामं आपण त्या ठिकाणी करू आणि एक परिवर्तन घडवण्याचं काम आपण करू।